नमस्कार मंडळी, ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. चमचमीत आणि चटपटीत खायचं सगळ्यांचंच मन होतं, पण प्रत्येक वेळी तेलकट खाल्ल्यानंतर डाएटचा आणि तब्येतीचा प्रश्न येतो. तर आज चमचमीत, चटपटीत पण तितकाच पौष्टिक असा पदार्थ आपण बनवणार आहोत. शेपूची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवणार आहोत शेपूचे शेंगोळे. चला तर मला थोडा जरी आवडला तर शेवटी नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, 2 चमचे जिरेपूड, 1 चमचा लसणाची पेस्ट, 2 वाटी बारीक चिरलेलं शेपू घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. कढईमध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी देऊन लसणाची पेस्ट घालायची. ती लालसर झाल्यानंतर हळद घालायची, 2 चमचे जिरेपूड घालायची म्हणजे चव छान येते. 2 ग्लास पाणी घालायचं, छान उकळी येऊ द्यायची आणि तयार झालेले शेंगोळे त्यात घालायचे. डिटेल रेसिपी पाहण्याकरता खाली जो त्रिकोण दिला त्यावर क्लिक करा आणि सगळी डिटेल रेसिपी